आज यशोदाताई आणि सुधाकररावांचा मुलगा तब्बल 5 वर्षांनी विदेशातून घरी परत येणार होता. त्यामुळे दोघेही खूपच खुश होते. सुधाकरराव एका स्कूलवर टीचर होते आणि त्यांना रिटायर होऊन आता 1 वर्ष झालं होतं. तर यशोदाताई ह्या हाऊसवाईफ असून घरीच राहून त्यांचं बायकोचं कर्तव्य पार पाडत होत्या. पैशांनी नाही, पण सुखादुःखात त्यांनी खंबीरपणे सुधाकररावांची साथ दिली होती. आणि त्या दोघांनी त्यांच्या सगळ्या आयुष्याची कमाई लावून त्याला शिकवलं होतं. कारण तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता आणि त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं होतं. समीर विदेशात शिक्षण घेऊन तिथेच खूप चांगल्या कंपनीत नोकरीवर लागला होता आणि लाखोंच्या घरात त्याचा पगार येत होता. एका आईवडिलांना दुसरं काय हवं असतं? आपल्या मुलांना आयुष्यात यशस्वी झालेलं बघणं यातच त्यांचं सुख असतं. यशोदाताईंनी आज त्यांचा लाडका समीर येत आहे म्हणून सगळे पदार्थ हे त्याच्या आवडीचे बनवले होते आणि आता फक्त भिंतीवरील घड्याळाकडे बघत त्या आणि सुधाकरराव समीर येण्याची वाट बघत होते. अहो, 9 वाजून गेले, पण समीर अजूनही परतला नाही. एवढा उशीर कसा झाला? तुम्हाला म्हणाली होती ना मी, तुम्ही जा म्हणून त्याला घ्यायला. बघा, अजूनही नाही आला तो. यशोदाताई दरवाजाकडे बघत म्हणाल्या. तशी सुधाकररावांनी डोक्याला हात लावून मान हलवली. यशोदा, 9 वाजून फक्त 5 मिनिट झाले आहेत आणि तू अशी बोलत आहे जसा समीर कितीतरी तास लेट झाला असावा. मुलाला भेटण्याच्या आतुरतेने वेडी झाली आहेस तू. आणि तुझ्यासमोरच मी त्याला घ्यायला येण्याबद्दल बोललो होतो ना, पण तो नाही म्हणाला. सुधाकरराव बोलले. तशी यशोदाताईंनी काहीही न बोलता मान हलवली. कुठे राहिला हा मुलगा? आणि पुटपुटतच त्या दरवाजाजवळ जाऊन उभ्या राहिल्या. तेवढ्यातच त्यांची नजर कॅबमधून खाली उतरणाऱ्या समीरवर पडली आणि आनंदाने त्यांचा चेहराच खुलला. अहो, समीर आला आहे, बघा तर, माझा समीर आला, त्या खुश होऊनच म्हणाल्या. तसे सुधाकरराव देखील उत्सुकतेने बाहेर आले आणि समीरला बघून तेही खुश झाले. ते पटकन पायऱ्या उतरून खाली गेले आणि समीर कॅबवाल्याला पैसे देईपर्यंत त्यांनी त्याची बॅग हातात घेतली. बाबा, तुम्ही कशाला घेता? द्या माझ्याकडे. पैसे देताच समीर म्हणाला. राहू दे रे, चला, एवढ्या दुरून प्रवास करून आला, थकला असशील. सुधाकरराव हसून म्हणाले आणि बॅग घेऊन आत निघाले. त्यांच्या मागेच समीरसुद्धा आत आला आणि यशोदाताईंनी खुश होऊन त्याला मिठी मारली. माझा मुलगा किती वर्ष दूर राहिला. तुझे हे म्हातारे आई वडील खूप आतुर झाले होते तुला बघायला. त्या आता भावूक झाल्या आणि त्यांचे डोळेही पाणावले. आई, रडते तू? वेडी झालीस का? समीर मात्र त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून बोलला. तशी यशोदाताईंनी हसून मान हलवली. हे तर आनंदाचे अश्रू आहेत रे बाळा. एवढ्या वर्षांनी काळजाच्या तुकड्याला बघ त्याचा आनंद. आता तुझी नोकरी असू दे की काहीही असू दे, 2 महिने तरी आम्ही तुला जाऊ देणार नाही. आता लगेच यशोदा त्याला दटावत बोलल्या. तशी समीरने हसून मान हलवली. ठीक आहे माते, तुम्ही म्हणाल तसं, तो हसतच बोलला. समीर, तू बस, मी तुझ्या आवडीचा नाश्ता बनवला आहे, लगेच घेऊन येते. त्या आता लगबगीने बोलल्या. बाबा, आज आई नक्कीच खूप काही खाऊ घालण्याच्या बेतात दिसते मला. तो सुधाकररावांकडे बघत हसतच बोलला. हो, आज सकाळपासून ती तुझ्यासाठी नाश्ताच बनवत आहे. सुधाकररावही हसून म्हणाले आणि त्यांच्या गप्पा सुरूही नाही होत तर यशोदाताई किचनमधून नाश्ता घेऊन आल्या. समीर, चल ये पटकन, बघ, डोसा, पराठे, खीर, गुलाबजामुन आणि कचोऱ्यासुद्धा बनवल्या आहेत. त्या टेबलवर ते सर्व समीरच्या प्लेटमध्ये वाढत बोलल्या. पण इथे नाश्त्यामध्ये एवढ्या व्हेरायटी बघून समीरचे डोळे मोठे झाले होते. आई,
एवढं सगळं बनवलं तू? त्याने आश्चर्यानेच विचारले. हो, हे सगळं तुला खूप आवडायचं ना? त्या हसून बोलल्या. आई, 5 वर्षाआधी आवडायचं हे मला. आता माझी आवड ती नाही राहिली. हे ऑइली, एवढं गोड आजकाल कोण खातं? तो वाकडं तोंड करून बोलला. तसे सुधाकरराव आणि यशोदाताई एकमेकांकडे पाहू लागले. त्यांनी एवढ्या प्रेमाने सकाळपासून त्याच्यासाठी हे सगळं बनवलं आणि तो आता असं बोलत आहे, हे त्यांच्या मनाला लागलं. त्यांच्या खुशीसाठी तो सगळ्यामधलं थोडं थोडं तर खाऊ शकत होता ना, पण नाही. असो, यशोदाताईंना वाईट वाटलं तरीही त्यांनी चेहऱ्यावर हास्य आणलं. त्यांचा मुलगा एवढ्या वर्षानंतर त्यांच्यासमोर होता, तेच त्यांच्यासाठी खूप होतं. समीर, तुला यापैकी जे आवडेल ते खा. बस, त्या हसूनच बोलल्या. तसा समीरने हुंकार भरला आणि डोसा खायला लागला. नाश्ता करून तिघे निवांत बोलत बसले आणि तेवढ्यातच यशोदाताई आणि सुधाकररावांना आपल्यासोबत काहीतरी बोलायचं, पण ते बोलू की नाही या विचारात आहे हे समीरच्या लक्षात आलं. आई बाबा, तुम्हाला काहीतरी बोलायचं का माझ्यासोबत? त्याने एकटक त्यांच्याकडे बघत विचारले. तसे सुधाकरराव आणि यशोदाताई एकमेकांकडे पाहू लागले. ते समीर बाळा, यावेळी तू 5 वर्षानंतर घरी परतला. आता गेला की अजून 2-3 वर्ष येणार नाही. त्यामुळे आमची इच्छा आहे की आता इथे 2 महिन्यासाठी आहेस तर तू लग्न करूनच परत विदेशात जा. यशोदाताई शांतपणे बोलल्या. पण त्यांचं बोलणं ऐकून इथे समीरच्या कपाळावर मात्र आठ्यांचं जाळं पसरलं. आई, हे काय बोलते तू? लग्न? तेही भारतातील मुलीशी? नेव्हर. तसा तर आत्ताच लग्न करण्याचा माझा काहीही विचार नाही आहे, आणि केलं तरीही भारतातील मुलीशी तर मी कधीही लग्न करणार नाही. एखादी विदेशातील मुलगीच बघेल मी माझ्या चॉईसने, समीर बोलला. समीर, विदेशातील मुलींबद्दल खूप काही ऐकलं आहे मी. तिथली मुलगी कधीही तुझ्यासोबत संसार करणार नाही. आपल्या भारतातील मुली संस्कारी आणि सांसारिक असतात. आमचं एक बाळा, आम्ही तुझ्यासाठी एक छान मुलगी निवडली आहे. तुझ्या बाबांचे बालपणीचे मित्र आहेत ना, प्रकाश काका, त्यांचीच मुलगी आहे जान्हवी. खूप संस्कारी आणि गुणी मुलगी आहे. दिसायलाही खूपच सुंदर आहे. तू तर बघताक्षणी तिला पसंत करशील. यशोदाताई त्याला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या. तसा समीरच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. नाही बोललो ना आई मी. तुम्ही दोघे प्लीज मला फोर्स करू नका. मी त्या खेड्यातील गावंढळ मुलीशी लग्न मुळीच करणार नाही, समीर त्यांच्याकडे न बघताच म्हणाला. तसा यशोदाताई आणि सुधाकररावांचा चेहराच पडला. समीर, अरे तुला नाही माहीत, प्रकाश काकांची तब्येत ठीक नाही आहे. त्यामुळे त्यांना जान्हवीचं लग्न करण्याची घाई झाली आहे. त्या तुझ्या बाबांनी त्यांना वचनही दिलं आहे की ते तिला तुझ्या घरची सून बनवतील म्हणून, आणि त्यासाठीच आम्ही तुला एवढ्या घाईत इथे बोलवलं आहे. प्लीज समजून घे बाळा. हा तुझ्या बाबांच्या इज्जतीचा प्रश्न आहे, आणि जान्हवीला तू एक वेळ बघून तर घे. आम्हाला खात्री आहे ती तुला नक्की पसंत पडेल, यशोदाताई कडवडून बोलल्या. आणि त्यांच्या पडलेल्या चेहऱ्याने समीरला विचार करायला भाग पाडलं. आईबाबांना आता नकार दिला तर ते खूप दुःखी होतील, आणि प्रकाश काकाच्या नजरेतही त्यांची किंमत कमी होईल. एक काम करतो, लग्नाला होकार देतो आणि काहीच दिवसात विदेशात निघून जाईल, तर इथे परतणारसुद्धा नाही. तिकडेच एखाद्या फॉरेनर मुलीशी लग्न करेल, आणि जर कदाचित याचं काम जरी पडलं तर तोपर्यंत ती मुलगी इथे कशाला राहणार आहे? ती निघून जाईल तिच्या वडिलांकडे. समीरने मनातच विचार केला आणि काहीतरी ठरवलं. ठीक आहे आई बाबा,
मी लग्नाला तयार आहे आणि मुलगी बघण्याची मला काहीही गरज नाही. तुम्ही बघितली आहे तर चांगलीच असणार. समीर ओठ दुमडून बोलला. तसा सुधाकरराव आणि यशोदाताईंचा चेहराच खुलला. त्यांना तर त्यांच्या कानावर विश्वासच बसला नाही. समीर, तू खरं बोलतोय ना बाळा? आताच तर तू नकार देत होता आणि लगेच तयारसुद्धा झाला. सुधाकररावांची खुशी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती, कारण आता त्यांचं वचन तुटणार नव्हतं. हो बाबा, मी तर तुमची अशीच मस्करी करत होतो. समीर चेहऱ्यावर जबरदस्तीचं हास्य आणून बोलला. तशी सुधाकररावांनी खुश होऊन त्याला मिठी मारली. जान्हवी, अगं ये जान्हवी, कुठं आहेस बाळा तू? प्रकाशरावांनी बाहेरूनच खुशी जान्हवीला हाक मारली. तशी ती हातातील पुस्तकं ठेवून बाहेर आली. काय झालं बाबा? तुम्ही एवढ्या घाईत का बोलावलं? सर्व काही ठीक आहे ना? जान्हवीने काळजीने विचारले. हो जान्हवी, खूप चांगली बातमी आहे म्हणून तुला बोलावलं. तुला माहीत आहे, समीर आजच घरी परतला आहे. आणि जेव्हा त्यांनी समीरसमोर तुझ्या आणि त्याच्या लग्नाचा विषय काढला, त्याने लगेच होकारसुद्धा भरला. मी आज खूप खुश आहे जान्हवी, खूप खुश आहे. तुझं लग्न झालं की मला काही झालं तरीही चालेल. मी हसत हसत हे जग सोडून निघून जाईल. प्रकाश भाऊक होत म्हणाला. बाबा, हे काय बोलताय तुम्ही? आई तर लहानपणी सोडून गेली. आता तुम्ही एकटेच तर आहात मला. जान्हवीचे डोळेसुद्धा त्याचं बोलणं ऐकून पाणावले आणि तिने त्याला मिठी मारली. प्रकाशरावांनी मात्र हसून तिच्या डोक्यावरून हात फिरवला. जान्हवीची इच्छा तर नव्हती आत्ताच लग्न करण्याची, कारण तिला अजून शिकून आयुष्यात काहीतरी बनायचं होतं. पण तिच्या वडिलांच्या खुशीसाठी तिने या लग्नाला होकार दिला होता. आणि सोबतच सुधाकरराव आणि यशोदाताईंनीसुद्धा तिला वचन दिलं होतं की लग्नानंतरसुद्धा ते तिला पुढे शिकवणार. त्यामुळे जान्हवीच्या मनाला थोडी खुशी होती. असेच दिवस सरत गेले आणि जान्हवी आणि समीरच्या लग्नाचा दिवस उजाडला. आजपर्यंत तो तिला एकदाही बघायला आला नव्हता. लग्नाचा मुहूर्त काढायलाही सुधाकररावच गेले होते. त्यात आतापर्यंतचे सर्व फंक्शनही वेगवेगळे झाले. समीरच्या मनात आजपर्यंतही आपल्याला बघण्याची इच्छा कशी बरं झाली नसेल, आणि आपल्याला फक्त फोटोत बघून त्याने लग्नाला होकार कसा दिला. आजकाल तर असा कुणीही मुलगा करत नाही, तेही विदेशात राहणारा तर नाहीच नाही. मग समीर असा का वागत होता? हा सर्वात मोठा प्रश्न जान्हवीच्या मनात होता. पण समीर विदेशात राहत असला तरीही खूपच संस्कारी मुलगा होता. त्यामुळे त्याच्या आईवडिलांच्या पुढे तो जाणारा नव्हता. यामुळेच त्याला तिला बघणं गरजेचं नाही वाटलं, कारण लग्नानंतर तर त्यांना सोबतच राहायचं आहे. हा विचार करून जान्हवीने तिच्या मनाला समजावलं. लग्नाचा मुहूर्त झाला आणि नवरीच्या वेशात तयार होऊन जान्हवी खाली आली. समोर समीर आंतरपाठाच्या पलीकडे नवरदेवाच्या वेशात उभा होता. जान्हवीला आणायला गेलेल्या मुलीने तिला आंतरपाठासमोर उभं केलं आणि जान्हवीने हळूच नजर वर करून समीरकडे पाहिलं आणि आपसुकच तिच्या चेहऱ्यावर हलकं स्मित पसरलं. किती उत्सुक होती ती त्याला बघायला, आणि फायनली आज तिने त्याला बघितलं होतं. आत्ताच लग्न करण्याची तर जान्हवीची इच्छा नव्हती, पण प्रत्येक मुलीच्या स्वप्नातील जसा राजकुमार असतो तसा जान्हवीचाही होता, आणि समीर अगदी तसाच होता. त्यामुळे त्याला बघून ती खुश झाली होती. भटजींनी मंगलाष्टका म्हणल्या आणि दोघांमधील आंतरपाठ बाजूला करण्यात आल्या. त्यांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. पण अजूनही जान्हवी
समीरने जान्हवीकडे एक नजरही वळून बघितलं नव्हतं. पाहुण्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आणि जेवण करून हळूहळू पाहुण्यांची गर्दी कमी झाली. इथे जान्हवीच्या निरोप समारंभाची सुद्धा वेळ झाली होती. आपण होतो तोपर्यंत बाबांची काळजी घेत होतो. आता ते पूर्णपणे एकटे पडतील. त्यांची तब्येतही ठीक नाही. प्रकाशरावांच्या काळजीने जान्हवीचे डोळे पाणावले आणि ती त्यांना मिठी मारून ढसाढसा रडू लागली. एकुलत्या एका मुलीला आपल्यापासून दूर करताना प्रकाशरावांनाही भरून आलं. पण तब्येतीमुळे आपण कधी हे जग सोडून जाऊ हे कुणीही सांगू शकणार नव्हतं. आणि त्यांना काही झाल्यावर जान्हवी जर या जगात एकटी राहिली तर त्यांचा जीव तिच्यातच अटकला असता. पण आता ते निष्काळजी झाले होते. त्यांची सर्वात मोठी जबाबदारी पार पडली होती. आणि एवढंच नाही तर त्यांच्या मुलीला एक चांगलं सासर मिळालं होतं, ज्यांच्यावर ते पूर्णपणे विश्वास ठेवू शकणार होते. त्यात जान्हवीची पुढे शिकण्याची इच्छाही ते पूर्ण करणार होते. त्यामुळे तर त्यांची खुशी डबल झाली होती. कारण यामुळे जान्हवी खुश असेल त्यांना माहीत होतं. जान्हवी बाळा, रडू नको. तू तर एका चांगल्या घरात जात आहेस आणि इथे तरी तुला फक्त वडिलांचं प्रेम मिळालं. तिथे तुला आई आणि वडील दोघांचंही प्रेम मिळेल. खूप जीव लावतील सुधाकर आणि यशोदा वहिनी तुला. प्रकाशराव स्वतःच्या डोळ्यातील अश्रू पुसत जान्हवीला शांत करत म्हणाले, प्रकाश, तू जान्हवीची काळजी नको करू. तिला आम्ही तिथे कसलाही त्रास नाही होऊ देऊ. तिच्या रूपात मुलगी मिळाली आहे आम्हाला. सुधाकरराव ओठ दुमडून बोलले. तसे प्रकाशरावांनी हात जोडले. त्यांनी जान्हवीचा हात धरून तिला समीरजवळ गाडीत बसवलं आणि त्याने मोकळा श्वास घेतला. फायनली यांचा ड्रामा संपला. मी तर खूपच बोर झालो होतो. तो टिपिकल निरोप समारंभ बघून तो मान हलवत म्हणाला. आणि त्याचे हे शब्द इथे जान्हवीच्या कानावर पडले तशी ती आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली. आपलं रडणं, भाऊक होणं यांना ड्रामा वाटत होतं हे ऐकून तिला खूप वाईट वाटलं. पण समीर विदेशात राहणारा मुलगा आहे, त्यामुळे हे सर्व त्याला वेगळं तर वाटणारच. हा विचार करून तिने तिच्या मनाला समजावलं. साधारण 1 तासाने त्यांची गाडी जाऊन समीरच्या घरासमोर उभी राहिली. तो जान्हवीची वाट न बघता गाडीतून खाली उतरला आणि आत जाऊ लागला. तोच त्यांच्या स्वागतासाठी दरवाजात उभ्या असणाऱ्या महिलांनी त्याला थांबवलं. अरे अरे, धुलेराजा एकटेच कुठे निघाले? नवरीबाई तर येऊ द्या, तिला कुठे सोडलं? त्या हसून म्हणाल्या. तसा समीरने एक सुस्कारा सोडला आणि तिथेच उभा राहिला. मागून जान्हवीसुद्धा आली आणि त्याच्या बाजूला उभी राहिली. यशोदाताईंनी त्या दोघांचं औक्षण करून जान्हवीचा गृहप्रवेश केला आणि आता समीरची सहनशक्ती संपली. आई, आता तर मी माझ्या रूममध्ये जाऊ शकतो ना, की अजून काही बाकी आहे? त्याने वैतागत विचारले. अरे आत्ताच कुठे? अजून तर तुमचे खेळ बाकी आहेत, एक महिला बोलली. तसं समीरच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. आई, तो आता यशोदाताईकडे पाहू लागला. ठीक आहे समीर बाळा, जा तू, तो शांतपणे म्हणाला. तसा समीर कुणाकडेही न बघता सरळ त्यांच्या रूममध्ये निघून गेला. यशोदाताई, हे काय? अजून त्यांचे खेळ बाकी होते, उखाणेसुद्धा घ्यायचे होते आणि तू तसंच त्याला वर पाठवलं, एक महिला नाराजी व्यक्त करत म्हणाली. सरिताताई, समीरला ह्या सगळ्यांची सवय नाही. तुम्हाला तर माहीत आहे ना, विदेशात राहिल्यामुळे त्याला हे सगळं विचित्र वाटते. तो अजून वैतागला
त्यामुळे मी त्याला पाठवून दिलं. आणि खेळांचं काय, ते तर आपण उद्याही घेऊ शकतो. यशोदाताई हसून म्हणाल्या. एक वेळ निघून गेली की पुन्हा कुठे राहिलेली गोष्ट होणार. असो, सुनबाईला आराम करायला सांग, निघतो आम्ही. एवढं बोलून एक एक करून सगळ्या जणी निघून गेल्या. आणि आता घरात फक्त 2-3 पाहुणेच राहिले. जान्हवी बाळा, तू सुद्धा थकली असशील. चल, मी तुला एका रूममध्ये सोडतो. तू सुद्धा थोडा वेळ आराम कर. नंतर जेवायला हाक मारते मी तुला. त्या हसूनच बोलल्या आणि जान्हवीला एका रूममध्ये घेऊन गेल्या. तुला कशाचीही गरज वाटली तर निसंकोच मला आवाज दे. आता हे तुझंही घर आहे आणि मी समीरसोबत तुझीही आई आहे. त्या जान्हवीच्या गालाला हात लावून प्रेमाने म्हणाल्या आणि निघून गेल्या. जान्हवीलाही आईसारखं त्यांचं प्रेमळ बोलणं ऐकून बरं वाटलं. खूप वर्षांनी मायेची ती ममता तिला त्यांच्यामध्ये दिसून आली होती, जी तिच्या आईमध्ये दिसायची. यामुळे समीरचं वागणंही ती विसरली. यशोदाताई निघून जाताच जान्हवी ती रूम निरखून पाहू लागली आणि बेडवर शांत बसली. इकडे समीरने येऊन चेंज केला आणि सुटकेचा निश्वास सोडला. आज पूर्ण दिवस ते नाटक करून करून परेशान झालो. रात्रीचे साधारण 9 वाजले असतील. यशोदाताई जान्हवीला बोलवायला गेस्ट रूममध्ये पोहोचल्या आणि बघतात तर काय, तिचे डोळे लागलेले होते. पूर्ण दिवसाच्या दगदगीने थकून ती झोपी गेली होती. किती निरागस दिसते जान्हवी झोपेत. तिच्या चेहऱ्यावर किती थकावट दिसत आहे. तरीही एक शब्दसुद्धा बोलली नाही. आणि समीर वैतागून किती सहजपणे निघून गेला. जान्हवीला एवढं शांत झोपलेलं बघून उठवण्याची इच्छा तर नाही होत आहे, पण बिचारी पोर नाही उठवलं तर तशीच उपाशी झोपेल. मनातच विचार करून यशोदाताईंनी तिला हाक मारली आणि जान्हवी दचकून उठून बसली. जान्हवी बाळा, घाबरू नको, मी आहे. चल जेवण करायला, नंतर झोप. त्या आताही प्रेमाने बोलल्या. तशी जान्हवीने होकारार्थी मान हलवली आणि त्यांच्यासोबत खाली आली, जिथे समीर, सुधाकरराव आणि घरात असणारे 3-4 पाहुणे बसलेले होते. आता समीरची नजर पायऱ्यांवर गेली आणि त्याने पहिल्यांदा जान्हवीला पाहिलं, पण लगेच दुसरीकडे नजर फिरवली. कारण त्याला तिच्यामध्ये काही इंटरेस्टच नव्हता. जेवण वाढून होईपर्यंत यशोदाताई आणि सुधाकररावांनी असलेल्या पाहुण्यांसोबत जान्हवीची ओळख करून दिली. सर्वांनी सोबतच जेवण केले आणि आज सर्वजणच थकल्यामुळे झोपायला निघून गेले. इथे यशोदाताईंनी त्यांच्या भावाच्या मुलीला, जिचं नाव आराध्या होतं, जान्हवीला समीरच्या रूममध्ये घेऊन जायला सांगितलं. तीही जान्हवीला घेऊन समीरच्या रूमसमोर पोहोचली आणि आत जाऊन बघतात तर काय, समीर रूममध्ये नव्हता. ताई, दादाला पाठवते मी, तू बस इथे. जान्हवीला त्या रूममध्ये सोडून आराध्या निघून गेली आणि जान्हवी ती रूम पाहू लागली. आता आपल्याला कायमस्वरूपी इथेच राहायचं, त्यामुळे आजपासून ही आपलीसुद्धा रूम झाली. मनातच विचार करून ती फुलांनी सजवलेल्या बेडवर बसली आणि रूमचा एकन एक कोपरा निरखून पाहू लागली. तिला ती रूम आवडली देखील. पण समीर विदेशात जॉब करतो आणि तिथेच राहतो, तर ती सुद्धा त्याच्यासोबत तिथेच जाणार ना? हा विचार तर तिच्या मनात आलाच नव्हता. तिने विदेशात कधी फिरायला जाण्याचा सुद्धा विचार केला नव्हता आणि आता जीवनभर ती तिच्या नवऱ्यासोबत तिथे राहणार होती. खरंच मानावं लागेल आपल्या नशिबाला. जान्हवी मनातच विचार करत होती की समीर रूममध्ये आला आणि त्याला बघून तिने एक आवंडा गिळून नजर खाली झुकवली.
तो मात्र तिच्याकडे न बघताच बेडच्या दुसऱ्या कोपऱ्यावर जाऊन आडवा झाला आणि इथे जान्हवीचा चेहराच पडला. समीर माझ्यासोबत असे का वागत आहे? आतापर्यंत नाही बोलले ते ठीक आहे, पण आता तर आम्ही नवरा बायको झाला आहोत आणि आज आमच्या लग्नाची पहिली रात्र आहे. ते माझ्याशी खूप काही बोलतील, त्यांच्याबद्दल मला सांगतील, माझ्याविषयी ते जाणून घेतील असं मला वाटलं. पण समीर, जान्हवीच्या मनात आता विचारांचं वादळ उठलं होतं. समीर असा का वागतोय तिला काहीही कळत नव्हतं. खूप वेळ ती विचार करत राहिली आणि नंतर समीरवरून एक नजर फिरवून आडवी झाली. काहीच वेळात तिचे सुद्धा डोळे लागले आणि सकाळी सरळ 6 वाजता तिचे डोळे उघडले, जे की ती माहेरीसुद्धा उठायची. जान्हवी फ्रेश झाली आणि एक छानशी सिल्कची साडी घालून तयार होऊन खाली आली. तोपर्यंत 7 वाजत आलेले, त्यामुळे यशोदाताईसुद्धा सुधाकर रावांसाठी चहा बनवायला किचनमध्ये पोहोचल्या. अरे जान्हवी बाळा, तू एवढ्या लवकर कशाला उठली? आपल्या घरी कोण जॉबवर जाणार आहे, जे तुला सकाळी उठून टिफिन बनवून द्यावा लागणार? थोडी लेट आली खाली तरी चालेल. त्या हसून म्हणाल्या, आई, ते मला सवय आहे सकाळी लवकर उठण्याची, आणि तुम्हीसुद्धा लवकरच तयार होऊन खाली आल्या ना? ती हलकी हसून म्हणाली, ते तर मला मजबुरीने उठावं लागते. तुझे सासरे स्कूलमध्ये जात असताना रोज सकाळी त्यांना चहा करून द्यावा लागायचा. ती सवय त्यांची गेली नाही, त्यामुळे आताही त्यांना 7 वाजता चहा हातात हवा असतो. यशोदाताई हसून म्हणाल्या. तशी जान्हवीसुद्धा हसली. माझ्या समीरला तशी काही सवय नाही, पण तुला फक्त विदेशात गेल्यावर त्याचा टिफिन बनवून द्यावा लागेल. त्या पुन्हा हसून बोलल्या. तोपर्यंत चहाही झाला. चल, तिघे सोबतच चहा घेऊ, नंतर नाश्ता बनव. त्यांनी सुधाकरराव त्या आणि जान्हवीसाठी चहाचे 3 कप भरले आणि हॉलमध्ये येऊन तिघेही चहा घेऊ लागले. जान्हवी, चल, आज पहिलाच दिवस आहे तुझा, त्यामुळे तुला किचनमध्ये काही सुचणार नाही. मी तुझी मदत करते आणि तुला सगळं सामान दाखवते. चहा घेऊन झाल्यावर यशोदाताई बोलल्या, यशोदा, जान्हवीलाच नाश्ता बनवू दे. थोड्याच दिवस आहे ती आपल्यासोबत. नंतर समीरसोबत एक वेळ गेल्यावर कशाची 2-3 वर्ष येईल. आपल्याला तिच्या हातचं जेवणही करायला नाही मिळणार. म्हणून म्हणतो, ती आहे तेवढ्या दिवस तरी टेस्टी जेवण खाऊ दे. सुधाकरराव हसून म्हणाले. तशा यशोदाताई डोळे वटारून त्यांच्याकडे पाहू लागल्या. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय, मी टेस्टी जेवण नाही बनवत? त्या डोळे बारीक करून म्हणाल्या. तशी जान्हवी गालात हसू लागली. नाही, मी असं कधी म्हणालो? सुधाकरराव जीभ दाताखाली घेऊन म्हणाले, चांगलंच कळते हा मला. आणि तुम्ही नाही बोलले तेच तुमच्यासाठी चांगलं राहील, कारण जान्हवी आहे तोपर्यंत देईल ती तुम्हाला जेवण. नंतर माझ्याच हातचं जेवण आहे तुम्हाला, विसरू नका. चल जान्हवी. एवढं बोलून यशोदाताई जान्हवीसोबत किचनमध्ये निघून गेल्या आणि इथे सुधाकररावांनी हसून मान हलवली. यशोदाताईंनी जान्हवीसोबत नाश्ता बनवला, पण त्यांनी फक्त तिची छोटी मोठी हेल्प केली. सर्व नाश्ता तर जान्हवीनेच बनवला. सुधाकररावांची इच्छा जे होती तिच्या हातचा नाश्ता करण्याची, त्यामुळे तिनेही खुशी बनवला. डायनिंग टेबलवर छान अशा नाश्त्याच्या प्लेट सजवलेल्या होत्या. तोच समीर फ्रेश होऊन खाली आला. त्याने जान्हवीवरून एक नजर फिरवली आणि तिच्यासमोर जाऊन बसला. समीर बाळा, आम्ही तुझीच वाट बघत होतो.
आज तुझ्या बायकोने नाश्ता बनवला आहे आणि तेही तुझ्या आवडीचा. बघ, डोसा, खीर, सांबार, चटणी, आलूचे पराठे. यशोदाताई त्याच्या समोरील ताटाकडे इशारा करत बोलल्या. तसा तो काहीही न बोलता नाश्ता करू लागला. अप्रतिम. यशोदा, बघितलं ना, किती टेस्टी नाश्ता बनवला आहे माझ्या सुनबाईने. आजपर्यंत तुझ्या हातच्या नाश्त्याला तर कधी मला अशी टेस्ट नाही आली. सुधाकरराव जान्हवीचं कौतुक करत म्हणाले. तसं त्यांनी लटक्या रागात वाकडं तोंड केलं. सुधाकररावांना त्यांच्या हाताची चव ही खूप आवडते, पण त्यांना चिडवण्यासाठी ते उगाच त्यांची मस्करी करतात. त्यांना माहीत होतं, तरीही त्याही त्यांच्या मनाला शांती देण्यासाठी उगाच चिडत होत्या. समीर, तू काहीही बोलत नाहीस. नाश्ता आवडला नाही का तुला? सुधाकररावांनी आता गुपचूप नाश्ता करणाऱ्या समीरला विचारले. छान आहे. समीर मात्र जबरदस्तीचं हास्य चेहऱ्यावर आणत एवढंच बोलला. समीर बाळा, आता काही दिवस तुम्ही दोघे इथेच आहात, तर आता जान्हवीला फिरायला घेऊन जा. यशोदाताई बोलल्या. नाही आई, ते मला उद्यापासून वर्क फ्रॉम होम करायचं आहे. त्यामुळे 2 महिन्यांची सुट्टी मिळाली आहे मला. एवढं बोलून समीर नाश्ता करून आत निघून गेला आणि हे तिघे त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिले. जान्हवी बाळा, तू नाराज नको हो. विदेशात गेल्यावर समीर तुला खूप छान छान ठिकाणी फिरायला घेऊन जाईल. यशोदाताई तिला समजावत म्हणाल्या. यावर जान्हवीनेही जबरदस्तीचं हास्य चेहऱ्यावर आणलं. नाश्ता करून यशोदाताई आणि जान्हवी सोबत बसल्या. दुपारी दोघींनी परत जेवण बनवलं आणि यशोदाताईंनी जान्हवीला समीरसाठी जेवण घेऊन त्यांच्या रूममध्ये पाठवलं. जान्हवी रूममध्ये गेली तर समीर लॅपटॉपमध्ये तोंड खुपसून काहीतरी काम करत होता. तिने टेबलवर जेवणाचं ताट ठेवलं आणि त्याला हाक मारली. तसं त्याने वळून तिच्याकडे पाहिलं. नंतर करेल मी जेवण, तू जाऊ शकते. इथे थांबून माझा मूड ऑफ करण्याची काहीही गरज नाही तुला. तो कपाळावर आठा पाडून म्हणाला. तशी खाली मान घालून काहीही न बोलता जान्हवी बाहेर आली. पण तिच्या मनात विचारांचं चक्र सुरूच होतं. कबीर माझ्यासोबत असे का वागत आहे? या सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर तिला अजूनही मिळालं नव्हतं आणि रात्री तिने त्याच्यासोबत याविषयी बोलण्याचं ठरवलं. रात्र झाली. समीर आणि जान्हवी जेवण करून त्यांच्या रूममध्ये आले आणि जान्हवीने त्याला प्रश्न केला. समीर, तुम्ही लग्न होईपर्यंत एक वेळही मला बघायला नाही आले किंवा तुम्ही माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्नही केला नाही. तरीही मी शांत राहिले. पण आता आपलं लग्न झालं आहे आणि तुम्ही माझ्यासोबत अशी वागत आहात जशी मी तुमच्यासाठी अनोळखी आहे. तुम्ही तुमच्या इच्छेने माझ्यासोबत लग्न केलं नाही का? तिने चेहरा बारीक करून विचारले आणि तिचा प्रश्न ऐकून इथे सरिताने एक उसासा सोडला. नाही, मी माझ्या इच्छेने तुझ्यासोबत लग्न नाही केलं. आईबाबांनी जबरदस्ती मला या लग्नाला तयार केलं. त्यामुळे मी जीवनभर कधीही तुला माझी बायको म्हणून नाही स्वीकारू शकणार. तो एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाला आणि जान्हवीला आश्चर्याचा धक्काच बसला. सोबतच तिचे डोळेही पाणावले. त्यांचं बोलणे ऐकून क्षणात तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. आता जर हे सर्व तिने तिच्या वडिलांना सांगितलं आणि माहेरी निघून गेली तर ते कधीही हे सर्व सहन नाही करू शकतील, कारण त्यांनी तर त्या दोघांसाठी तिच्यापेक्षाही जास्त स्वप्न रंगवली होती. त्यामुळे गप्प राहून आहे त्या परिस्थितीत जान्हवीला जीवन जगावं लागणार होतं. यशोदाताई आणि सुधाकररावांना ती समीरचं वागणं सांगून तिला दुःखी करायचं नव्हतं, कारण तेही या लग्नाने खूप खुश होते.
आता जीवनभर आपल्याला अशा व्यक्तीसोबत राहावं लागणार जो कधीही आपल्याला बायको म्हणून स्वीकारणार नाही. या विचारांनी जान्हवीला रात्रभर झोप नाही आली आणि दुसऱ्या दिवशी सवयीप्रमाणे ती 6लाच उठून तयार झाली. तिने नाश्ता बनवला, बाकी सगळे कामही आवरले. पण समीरच्या बोलण्याने मन खूप दुखावलं होतं. त्याला मात्र तिच्या नाराजीने काहीही फरक पडत नव्हता. तो तर आता इथून एकटाच विदेशात जाण्याची प्लॅनिंग करत होता. यशोदाताईंना मात्र जान्हवीच्या वागण्यावरून संशय आला आणि त्यांनी विचारलेच, जान्हवी बाळा, काय झालं? सर्व काही ठीक आहे ना? तुझा चेहरा आज पडलेला का वाटतोय? समीर आणि तुझ्यात तर सर्व काही ठीक आहे ना? त्यांनी नेहमीप्रमाणे प्रेमानेच विचारले. हो आई, सर्व काही ठीक आहे. यावर जान्हवी ही उष्ण हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली. असाच 1 आठवडा निघून गेला. घरातील कामांमध्ये जान्हवीचा संपूर्ण दिवस जाऊ लागला. या बदल्यात तिला यशोदाताई आणि सुधाकर रावांचं तर भरपूर प्रेम मिळत होतं. पण समीर मात्र तिच्याकडे एक नजर फिरवूनही बघत नव्हता, ज्यामुळे जान्हवीला खूप वाईट वाटायचं. पण आज माहीत नाही काय झालं, अर्ध्या रात्री अचानक जान्हवीला स्वतःच्या अंगावर कुणाचा तरी स्पर्श जाणवला, ज्यामुळे तिचे डोळे उघडले. समीर झोपेत तिच्या खूप जवळ आला होता आणि तिला घट्ट बिलगला होता, जे बघून जान्हवी शहारली आणि तिच्या पोटात फुलपाखरं डान्स करायला लागली. तिच्या अंगाच्या सुवासाने आणि स्पर्शाने समीरचेही डोळे उघडले आणि त्याने पाहिलं तर जान्हवी त्याच्याकडेच बघत होती. दोघांचीही नजरानजर झाली आणि समीरने स्वतःवरील ताबा हरवून जान्हवीला मिठीत घेतले. नवऱ्याला जवळ येण्यापासून ती कशाला थांबवेल? तिलाही त्याचं प्रेम हवंच होतं. त्यामुळे तिनेही प्रतिकार केला नाही आणि त्यांच्या शेवटी नवरा बायकोचं नातं निर्माण झालं. जान्हवीवर प्रेमाचा वर्षाव करून समीर थकून दूर झाला आणि पुन्हा झोपेच्या अधीन गेला. ती मात्र आज जशी एखाद्या स्वप्नात जगत होती. त्याच्या प्रेमळ सहवासाने ती अंग मोहरली होती आणि ज्या दिवसाची वाट आपण बघत होतो तो एवढ्या लवकर आपल्या जीवनात आला हे बघून खूप खुश होत होती. समीरने आपल्याला बायको म्हणून स्वीकारलं असंच तिला वाटलं. पण तिचा हा भ्रम तर तेव्हा तुटला जेव्हा दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या टेबलवर समीरने एकट्याने विदेशात परत जाण्याची बातमी दिली. हे कोण यशोदाताई आणि सुधाकर रावही चकित झाले. समीर बाळा, हे काय बोलतोय तू? तू एकटा जाणार? आणि जान्हवी, तिला का नाही नेणार सोबत? सुधाकर रावांनी नाराजीने विचारले. बाबा, पुढच्या वेळेत जाईल तेव्हा नेईल मी जान्हवीला सोबत. यावेळी नाही नेऊ शकत, समजून घ्या, समीर त्यांना टाळत बोलला. समीर, ते मुंबई किंवा पुणे नाही, जे तू 2-3 महिन्यात परत येऊ शकशील आणि तिला सोबत घेऊन जाशील. विदेश आहे तो. एक वेळ गेला की कितीतरी वर्ष नाही येणार तू. तोपर्यंत ती बिचारी मुलगी एकटी इथे काय करणार? यशोदाताई थोड्या रागातच म्हणाल्या. हा विचार तुम्ही माझं या गावंढळ मुलीसोबत लग्न करून देण्याआधी करायचा होता. मी तेव्हाच तुम्हाला नकार दिला होता. पण तुम्ही जबरदस्ती मला तयार केलं आणि मजबूर होऊन मलाही तिच्यासोबत लग्न करावं लागलं. पण हिच्यासारख्या मुलीला मी माझी बायको म्हणून कधीही नाही स्वीकारू शकत. माझी चॉईस तर कायम कुणी विदेशी मुलगीच राहणार. तुम्हाला जे करायचं ते करा. हिला इथे ठेवा, एकतर हिच्या माहेरी पाठवून द्या. तिलाही माझ्याकडून पूर्ण सूट आहे. हवं तसं हवे त्या व्यक्तीसोबत ती तिचं जीवन जगू शकते. मी आज संध्याकाळीच निघतो. एवढं बोलून समीर बाहेर निघून गेला आणि जान्हवीच्या डोळ्यातील पाणी गालावरून वाहू लागले.
यशोदाताईंचे डोळेही तुडुंब पाण्याने भरले. समीरचं बोलणं ऐकून सुधाकरराव आणि त्यांना खूप मोठा धक्का बसला होता. संध्याकाळ झाली. समीर त्याची बॅग घेऊन बाहेर आला. त्या दोघांनी पुन्हा त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने त्यांचं काहीही ऐकलं नाही आणि घराबाहेर पडला. ते फक्त डोळ्यातून अश्रू गाळत त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिले. जान्हवी तर रूममध्येच पडून होती. काल रात्री समीर ज्या प्रकारे तिच्या जवळ आला, पुन्हा एकदा ती स्वप्न रंगवायला लागली होती. आणि त्याने काय केलं? निघून गेला तो. यशोदा, सांभाळ स्वतःला. आपलीच अशी अवस्था झाली आहे तर त्या मुलीचा विचार कर. काय वाटत असेल तिला? आपल्याला तिला सांभाळावं लागेल यशोदा. सुधाकरराव त्यांना दिलासा देत म्हणाले. आणि थोड्याच वेळात ते दोघे जान्हवीच्या रूममध्ये पोहोचले. जान्हवी, आम्हाला माफ कर बाळा. तुझ्यासोबत जे काही झालं ते आमच्यामुळे, यशोदाताई भावुक होत म्हणाल्या. तशी जान्हवीनेही त्यांना मिठी मारली. जे काही झालं त्यात त्यांची काहीही चूक नव्हती. त्यांनी तर त्या दोघांच्या भल्याचाच विचार केला होता. आणि समीरला विदेशात जायचंच होतं, तर आता गेला तसाच लग्नाच्या आधीही जाऊ शकला असताना. तिच्या भावनांना दुखवून जाण्याची काय गरज होती? जान्हवीने मनोमन त्याच्यावर खूप रागावली होती. पण कितीही झालं तरी तो तिचा नवरा होता. एक ना एक दिवस त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाल्यावर तो नक्कीच आपल्याकडे परत येईल, तिला खात्री होती. आता जान्हवी हेच तिचं घर समजून इथेच राहू लागली. कारण माहेरी प्रकाशरावांना या सर्वांबद्दल काहीही माहीत नव्हतं. समीर काही महिन्यांनी परत येईल, जान्हवीला घेऊन जाईल, हेच ती बोलली होती. कारण आधीच त्यांची तब्येत नाजूक होती. त्यात त्यांना ही बातमी सांगितली तर त्यांच्या जीवावरही बेतू शकते. यामुळे सुधाकरराव आणि यशोदाताईही गप्प होत्या. पण त्यांनी आता जान्हवीला उच्च शिक्षण देऊन तिच्या पायावर उभं करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी खूप मोठ्या कॉलेजमध्ये तिचं पुढच्या डिग्रीसाठी ॲडमिशन घेऊन दिलं आणि जान्हवी घर सांभाळून कॉलेजमध्ये जाऊ लागली. हे तिच्यासाठी सोपं नव्हतं, पण तिलाही आयुष्यात काहीतरी करायचं होतं. हे तिचं स्वप्न होतं. आणि समीरच्या दुःखातून बाहेर येण्यासाठी तिला स्वतःला बिझी ठेवणं खूप गरजेचं होतं. शेवटी 5 वर्ष निघून गेले. जान्हवीला तिच्या मेहनतीचं फळ मिळालं आणि तिचे MBA पूर्ण होऊन कॉलेजमधूनच तिला एका फॉरेनर कंपनीमध्ये जॉब मिळाली. यशोदाताई आणि सुधाकररावांच्या आनंदाला तर आता पारावारच राहिला नव्हता. कारण जान्हवीच्या स्वप्नामध्येच ते त्यांचं स्वप्न बघत होते. पण आता ती सुद्धा आपल्यापासून दूर निघून जाईल या विचाराने ते दुःखीही झाले होते. समीर गेल्यापासून त्यांनी त्याच्यासोबत एकदाही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला नव्हता. कारण त्यांनी आता जान्हवीलाच त्यांची मुलगी समजलं होतं. आणि समीरने जे काही केलं त्यामुळे ते त्याच्यावर खूप रागावले होते. समीरनेही सुरुवातीचे काही महिने त्यांना कॉल करून बघितलं आणि आता बऱ्याच दिवसापासून त्यानेही त्यांना कॉन्टॅक्ट केला नव्हता. या दरम्यान बिमारीमुळे जान्हवीच्या वडिलांचं निधनही झालं. त्यामुळे ती खूप खचली होती. पण सुधाकरराव आणि यशोदाताई कायम तिच्या पाठीशी उभे होते. त्यामुळे त्यांनी तिला सावरलं. आई बाबा, तुम्ही एखाद्या मुलीसारखं मला जपलं, त्यामुळे तुमची मुलगी कधीही तुम्हाला विसरणार नाही. तिथे सर्व काही ठीक झाल्यावर मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाईल. त्यांना दिलासा देऊन जान्हवी फॉरेनसाठी रवाना झाली. इकडे सुरुवातीला समीर त्याची लाईफ खूप एन्जॉय करत होता. छान अशी पेमेंट त्याला येत होती. त्यात सुंदर अशी विदेशी मुलगी त्याची गर्लफ्रेंड होती, जिचं नाव जेनी होतं. आणि तिच्यासोबत लग्न करण्याचा विचार तो आता करत होता.
पण जेनी यासाठी सतत त्याला टाळायची. असेच त्यांच्या नात्याला 4 वर्ष झाले होते. आता समीरने जेनीच्या बोलण्यावरून जॉब सोडली होती आणि तो तिच्यासोबत तिच्याच घरी राहत होता. पूर्ण दिवस घरी असल्यामुळे जेनी म्हणेल ते घरची कामं त्याला करावी लागत होती. पण तो तर जेनीसाठी वेडा होता, त्यामुळे तिचं सगळं बोलणं ऐकायचा. पण आता गेले 2 वर्ष झाली. घरी राहून तोही वैतागला होता. त्यामुळे जेनी बाहेर गेलेली असताना तो पुन्हा एकदा जुन्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देऊन आला आणि तिथे त्याचं सिलेक्शनही झालं. जेनीला जेव्हा त्याने ही बातमी दिली ती खूप रागावली, पण त्याने तिला समजावलं आणि तिची नाराजीसुद्धा दूर केली. एका आठवड्यानंतर समीरने कंपनी जॉईन केली आणि पहिल्याच दिवशी तो जेव्हा त्याच्या सिनियरच्या कॅबिनमध्ये गेला, समोरील व्यक्तीला बघून त्याच्या पायाखालची जमीनच हादरली. कारण ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून जान्हवी होती. हो, ते दोघेही एकाच कंपनीत जॉब करत होते. समीरला बघून जान्हवीलाही धक्का बसला आणि तिने त्याच्यासोबत घालवलेले सर्व क्षण आठवले. पण आता तिने स्वतःला बरंच सावरलं होतं. त्यामुळे भावुक होऊन अश्रू गाळणारी ती नव्हती. तिने मन घट्ट केलं आणि समीरसोबत सरळ कामाविषयी बोलली. त्याचाही इगो मध्ये आला आणि त्यानेही तिला काहीही विचारलं नाही. पण आपण ज्या मुलीला गावंढळ समजत होतो ती एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये, तेही आपल्यापेक्षा उच्च पदावर कशी पोहोचली, हा सर्वात मोठा प्रश्न त्याच्या डोक्यात फिरत होता. आणि यामुळे त्याचं कामातही मन लागलं नाही. त्यामुळे तो पहिल्याच दिवशी लवकर सुट्टी घेऊन घरी परतला. इकडे जेनीला वाटलं समीर संध्याकाळी घरी येईल, त्यामुळे ती तिच्या दुसऱ्या बॉयफ्रेंडसोबत रोमॅन्टिक वेळ घालवत होती. तेवढ्यात समीर तिथे पोहोचला आणि त्याने खिडकीतून त्या दोघांना सोबत बघितलं आणि तो रागात आत जाणार. तोच त्यांचं बोलणं त्याच्या कानावर पडलं आणि त्याची पावलं तिथेच थांबली. जेनी, या भारतीय नोकराला तू घरकामासाठी घरी ठेवलं, हे खूप छान केलं, तिच्यासोबत असणारा मुलगा बोलला. हो, पण आता त्याने पुन्हा जॉब जॉईन केली आहे, त्यामुळे तो घरातील काम करेल वाटत नाही मला. पण माझं नावसुद्धा जेनी आहे. त्याच्याकडून काम कसे करून घ्यायचे मला चांगलंच येतं. आणि ज्या दिवशी त्याने माझं बोलणं नाही ऐकलं त्याला मी या घरातून धक्के देऊन बाहेर काढे, जेनी हसून म्हणाली. आणि हे ऐकून बाहेर उभा समीर शॉक झाला. ज्या मुलीवर तो जीवापाड प्रेम करत होता आणि जिच्यासोबत लग्नाचे स्वप्न बघत होता, तिच्या नजरेत त्याची किंमत फक्त एका नोकराची होती. हे ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसला होता. आई बाबा खरं बोलत होते. विदेशी मुली अशाच असतात. त्यांच्या नजरेत कुणाच्याही भावनांची काहीही किंमत नसते. आणि मी वेळा त्या संस्कारी जान्हवीला सोडून या जेनीच्या नादी लागलो. कदाचित मी जान्हवीसोबत जे काही केलं त्याची शिक्षा मला मिळाली. मला जान्हवीची माफी मागायला हवी आणि त्याआधी आईबाबांची. जेनीच्या नादाने मी त्यांनासुद्धा विसरलो, ज्यांनी मला जन्म देऊन इथे येण्याच्या लायक बनवलं. समीर आत न जाता तिथूनच माघारी फिरला. जेनीच्या घरात जाण्याची त्याची आता अजिबात इच्छा नव्हती. पण त्याचं सर्व सामान, कागदपत्र तर तिथेच होती, जे आणायला त्याला एकदा तरी जावंच लागणार होतं. रात्री साधारण 11 वाजता समीर पुन्हा तिच्या घरी परतला. घरात एक्स्ट्रा चावी त्याच्याकडे होतीच. त्याने दरवाजा उघडला आणि बघितलं तर जेनी तिच्या रूममध्ये शांत झोपलेली होती. कदाचित तिने जास्त ड्रिंक केलेली होती आणि तिच्या प्रेमात वेड्या समीरला आतापर्यंत ते नॉर्मल वाटत होतं. त्याने त्याचं गरजेचं सामान आणि सगळे डॉक्युमेंट घेतले आणि घराबाहेर पडला. आता एखाद्या हॉटेलमध्ये थांबण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी तयार होऊन तो ऑफिसमध्ये पोहोचला, जिथे जान्हवीसुद्धा आलेली होती.
काल समीरला एवढ्या वर्षानंतर बघून तिचंही कामात मन लागत नव्हतं आणि प्रयत्न करूनही ती अनावर होणारे अश्रू थांबवू शकत नव्हती. आज पुन्हा समीर तिच्यासमोर आला आणि त्याने दुपारी लंच ब्रेकमध्ये तिला एका कॅफेमध्ये भेटण्याचं विचारलं. आधी तर जान्हवीने नकार दिला, पण शेवटी त्याच्या हट्टासमोर हरून तिने होकार भरला आणि दुपारी जान्हवी पोहोचण्याच्या आधीच समीर तिथे पोहोचला. त्याने त्याच्या चुकीची माफी तिला मागितली, पण जान्हवी एवढ्या सहजासहजी त्याला माफ करणार नव्हती. ती काहीही न बोलता पुन्हा ऑफिसमध्ये परतली. पण समीर तिच्या घराचा ॲड्रेस माहीत करून रोज रात्री कितीतरी तास तिथे जाऊन बसायचं. शेवटी जान्हवीलाही त्याच्यासमोर झुकावं लागलं आणि तिने त्याला माफ केलं. भारतीय स्त्री कितीही नवऱ्यावर नाराज असली तरीही एखादा लग्नासारख्या पवित्र बंधनात अडकल्यावर ते विसरणं तिच्यासाठी सोपं नसतं. इकडे यशोदाताई आणि सुधाकर रावांना जेव्हा हे कळलं ते सुद्धा समीरला माफ करायला तयार नव्हते. पण तेही आईवडील होते. किती दिवस आपल्या मुलावर नाराज राहणार. शेवटी त्यांनीही त्याला माफ केलंच आणि समीर आणि जान्हवीचा सुखी संसार सुरू झाला. आता दोघेही एकाच कंपनीमध्ये जॉब करत होते. सुधाकर राव आणि यशोदाताईही तिथे एकटे पडल्यामुळे ते त्यांनाही काही दिवसांनी जवळ घेऊन आले आणि 2 वर्षानंतर जेव्हा जान्हवीने एका मुलाला जन्म दिला त्यांचा परिवार पूर्ण झाला. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करून शेअर करायला विसरू नका.